तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. नेमकीच माझी अक्कलदाढ दुखायला लागली, त्याच्यामुळं मला काही खाता येई नाही. मला हे पण कळलं ना अक्कलदाढीचा उपयोग काय. पण आमच्या घरच्यांनी एवढे पदार्थ बनवलेत की मला ते बघून ना खाता येतंय ना कोणाला सांगता येत. त्यात माझी बहीण म्हणली माझ्या मैत्रिणी येणार जेवायला, त्यांच्यासाठी आम्ही सेपरेट काढून ठेवलं, पण तिच्या मैत्रिणी काही शेवटपर्यंत आलेच नाही. त्याच्यामुळे रात्री माझे पप्पा म्हणत होते आता एक काम कर, हे उचल आणि त्यांना घरी पार्सल नेऊन दे. कारण की तिचं सकाळपासून चालू होतं माझ्या मैत्रिणी येणार आहे, माझ्या मैत्रिणी येणार आहे. मैत्रिणींना असा ऐन टायमाला धोका दिला की तिला कोणाला काय बोलता बी यायला. माझी दाढ दुखते, त्याच्यामुळे माझा भाऊ माझी फुल मजा घेत होता. तो म्हणत होता मला की तुला व्लॉग मध्ये सांगते ना, आज मी हे ट्राय केलं ना, आज मी ते ट्राय केलं, त्याच्यामुळे आज तू फक्त मला खाता नाही बघ, मी तुला सांगतो याची टेस्ट कशी आहे. माझी बहीण असं काहीच माझ्या पप्पाला म्हणत होती माझ्याकडे काही नवीन कपडे राहिले नाही घालायला, त्याच्यामुळे मला नवीन कपडे घ्यायचे. जेव्हा आम्ही रात्री तिचं कपाट उचकून पाहिलं तेव्हा त्या कपाटामध्ये एवढे कपडे होते जेवढे आमच्या दुकानात नसतील. वरती आम्हाला बॉक्स खोलू दाखवत होते की हा बघा, हा आहे मागच्या दिवाळीचा ड्रेस आणि तो मी अजून घातला नाही. म्हणलं बरं आहे बाई तुझा. आता आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे आमच्या घरी लय पाहुणे होते, त्याच्यामुळे मला काय अभ्यासाला वेळ भेटला नाही. म्हणजे वेळ भेटला पण मला कोणी अभ्यासच करून दिला नाही. पाहुणे रावळे तर गेले आपापल्या घरी निघून कार्यक्रम उरकून, पण आता काय सांगू, मला अभ्यासाचा एवढा लोड आला की कुठं जाऊन डोकं आपटून घे मला तेच कळा नाही. आता म्हणलं जाऊ दे, जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस तरी सकाळी लवकर उठून अभ्यास करते. लवकर उठायच्या नादात मी एवढे अलार्म लावून ठेवलेत, पण सकाळी जेव्हा हा अलार्म वाजतो तेव्हा मला आवाजच येत नाही. आमचा अख्खा खानदान उठत पण मला काय जागे. आता ते असं झालं आपलंच मडन त्याला कोण रडा. आता ही जमन थोडीफार चुकली असेल तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तर जाऊ दे, आता मी लागते अभ्यासाला, नाही तर व्हायचे मी नापास आणि लागायचे माझे बॅग. आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.